कार्यकर्ते असं म्हटलं तरी चालेल. नमस्कार सर. नमस्कार. आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी या ठिकाणी शिक्षक चळवळीचे नेते आणि शिक्षण तज्ज्ञ श्री राजकुमार कदम सर या ठिकाणी आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आणि त्याचबरोबर पर्यावरण, शेती, माती या संदर्भात परिपूर्ण अभ्यास असलेले पर्यावरण तज्ज्ञ प्राचार्य परजणे सर, मोहन परजणे सर या ठिकाणी आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेले. सर नमस्कार. नमस्कार. सर, तुम्हाला पहिला प्रश्न मी असा विचारतो की अलीकडं जर बघितलं तर चळवळी संपत आलेल्या आहेत किंवा त्यामध्ये थोडंसं नैराश्य आल्यासारखं, आडगळीला पडल्यासारख्या चळवळी पडल्यात, मग त्या कुठल्याही विचारधारेच्या असणार का. आणि त्या चळवळीमध्ये आता तुमच्या वयाची थोडीफार माणसं आहेत, नवीन पिढी त्याच्यामध्ये काही येत नाही, त्याचं काय कारण असेल? थोडंसं ऐतिहासिक दृष्ट्या आपल्याला या प्रश्नाकडे बघावं लागेल. एक तर जगभरच आणि भारतात सुद्धा रशियन राज्यक्रांतीच्या नंतर जगातल्या पुरोगामी चळवळी म्हणा किंवा कम्युनिस्ट चळवळी म्हणा, त्याला वेग आला होता. आणि रशियन राज्यक्रांती ही जगातली पहिली अशी क्रांती होती की जिने जगाला शोषणविरहित समाज जर स्वप्न कसं आपण प्रत्यक्षात आणू शकतो याचा प्रयोग त्यांनी जगाला प्रथम दाखवला. आणि जगात असा एक प्रचंड आशावाद निर्माण झाला की अन्यायविरहित आणि शोषणविरहित समाजाची निर्मिती होऊ शकते. आणि झपाट्यानं गेली ती 2 दशकं म्हणा जगभर पुरोगामी चळवळी आणि क्रांत्या होत राहील. 12 राष्ट्रांमध्ये जवळपास कम्युनिस्ट क्रांत्या झाल्या आणि अर्ध जगावर पुरोगामी विचाराचं किंवा कम्युनिस्ट विचाराचं राज्य राहिलं. त्या काळात जगभर चळवळी वाढल्या. तरुण मुलं, कामगार, महिला, शेतकरी, शेतमजूर मोठ्या प्रमाणावरती चळवळीत आल्या आणि जगभर चळवळी वाढत राहिल्या. म्हणजे थोडक्यात मध्यमवर्ग, गरीब, कष्टकरी आणि कामगार हे त्या काळामध्ये चळवळीमध्ये होते. मग आता प्रश्न असा आहे की आता कामगार संपलेत का या जगातून, किंवा मध्यमवर्गीय संपलेत का, किंवा गरिबी संपली का, मग चळवळी का नाही? याचं महत्त्वाचं कारण आपल्याला जे सापडतं ते जगाने जे झपाट्याने केलेली आर्थिक वाढ आहे आणि जे विज्ञान आणि तंत्रज्ञान जे विकसित केलं त्याच्यामध्ये याची मुळं सापडतात. कारण पूर्वी हजारो वर्ष सामान्य माणसाचे जे मूलभूत प्रश्न आहे, त्यांचं जे राहणीमान आहे हे अत्यंत कमी दर्जाचं असायचं. परंतु याला गती मिळाली औद्योगिक क्रांतीनंतर आणि बऱ्यापैकी सामान्य माणसाचं जीवनमान सुद्धा सुधारलं. पण तुम्ही जर बघितलं की 2 महत्त्वाच्या ज्या घटना घडल्या, एक घटना होती कम्युनिस्ट जगाचं पिछाट आणि दुसरी महत्त्वाची घटना होती जागतिकीकरण. जागतिकीकरण हे भांडवलाचं होतं आणि जागतिकीकरणाच्या मुळं जो जगाचा आर्थिक वाढ झाली त्याच्यामुळं जे लोकांचं जीवनमान उंचावलं, बऱ्यापैकी नोकऱ्या निर्माण झाल्या, मूलभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर मिळायला लागल्या, लोकांची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली. कारण तुम्ही बघा ना, श्रीमंत देशातला जो मध्यम वर्ग आहे किंवा कामगार आहे तो आपल्या देशातल्या मध्यम वर्गापेक्षा किंवा प्रशासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यापेक्षा सुद्धा चांगलं जीवन जगायला लागला. म्हणजे जे मार्क्स पूर्वी जे म्हणला होता की अगोदर श्रीमंत राष्ट्रात क्रांती होईल, ते गृहीतकच चुकीचं झालं. म्हणजे तिथला जे मार्क्सला अपेक्षित होतं की तो कामगार क्रांतीकरण, त्याची परिस्थिती बदलल्यामुळं तो तिथून त्याची पिछेहाट झाली. आणि तिसऱ्या जगात सुद्धा
जे त्याची जी प्रक्रिया होती विकासाची ती फार गतिमान झाली गेल्या 30-40 वर्षामध्ये. म्हणजे 1945 ते 80 पर्यंत कमी होती गती, पण 80च्या नंतर प्रचंड आर्थिक वाढ झाली जगाची, तिसऱ्या जगाची सुद्धा झाली. आता ही कशी झाली तो एक मोठा विषय आहे. पण एका गोष्टीकडे जे लोकांचं लक्ष नाही ती असं आहे की श्रीमंत देश जे श्रीमंत झाले हे तिसऱ्या जगाच्या शोषणातून झाले. आणि ज्यावेळेस तिसऱ्या जगाला आर्थिक वाढ करण्याची वेळ आली त्यावेळेस त्याला ती कर्ज घेऊन करावं लागली. म्हणून पहिल्या जगानं किंवा श्रीमंत जगाने जी वाढ केली त्याचा पाया. तुम्ही कम्युनिस्टवाद किंवा मार्क्सवाद हे सांगायला लागलात. माझा प्रश्न असा आहे की तरुण आणि विद्यार्थी चळवळीमध्ये का नाही? तेच सांगतोय मी. पण ते खूप विस्तारणं व्हायला लागलं. हा. शॉर्टमध्ये सांगा. तर त्याचा परिणाम असा झाला की त्याचे आर्थिक वाढीचे बेनिफिट वेगवेगळ्या वर्गाला कमी जास्त प्रमाणात मिळाल्यामुळं चळवळीची पिछेहाट झाली. दुसरं महत्वाचं कारण असं आहे, एक तर भांडवलाचा अत्यंत गतिमानतेने विकास हे एक कारण. दुसरं कारण या भांडवलदार वर्गाने रशियाची पिछेहाट झाल्यामुळं असा प्रचार सुरू केला की आता कम्युनिस्ट संपले, आता फक्त जगावर भांडवलशाहीचंच राज्य आहे, जागतिकीकरणाचं राज्य, खवजाचंच राज्य, खालीकरण, उदारीकरण. आणि याच्यामुळं मग सगळा हा जो वर्ग आहे हा वर्गाचा समाजवादी जगावरचा विश्वास कमी होत गेला आणि आर्थिक वाढीचे जगावरचा जो विश्वास आहे तो वाढत गेला. त्याच्यामुळे चळवळी पिछेहाट झालेली आपल्याला दिसून येत आहे. परंतु आता नव्यानं पुन्हा एकदा याच्यातून जे प्रश्न निर्माण होऊ लागले नव्यानं पुन्हा, कारण त्याचे जे बेनिफिट आहेत ते विशिष्ट वर्गाला जास्त मिळाले, काहीला मिळाले नाही. जगातल्या 14% लोकांना तर काहीच मिळालेलं नाही ह्या सगळ्या प्रक्रियेत. पण याच्यातून पुन्हा एकदा नवीन चळवळी आता जगभर निर्माण व्हायला लागल्या. आणि त्याला जोड ही होती की जे भांडवलशाहीने पर्यावरणाचे प्रश्न निर्माण केले. पूर्वी हे नव्हत्या चळवळी, पर्यावरणाच्या या चळवळी होत्या या 1972च्या अगोदर नव्हत्या. त्याच्या अगोदर 4 प्रकारच्या चळवळी जगाने पाहिल्या. पहिली चळवळ काय होती सगळ्यात महत्वाची, कम्युनिस्ट चळवळी. दुसरी चळवळी काय होत्या, राजकीय चळवळ होत्या, आमच्या देशाला स्वातंत्र्य द्या, स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळी. तिसऱ्या चळवळी काय होत्या, सवर्ण विरुद्ध दलित किंवा गोरे विरुद्ध काळे. आणि चौथ्या प्रकारच्या चळवळी काय होत्या, स्त्री पुरुष समानता. तर ह्या सगळ्या चळवळी होत्या कधीपर्यंत, 90-80 पर्यंत. पण त्यात अजून काय भर पडली आता नवीन, पर्यावरणाच्या चळवळी. सध्या कुठल्या चळवळीची गरज आहे? सध्या जागतिक पर्यावरण चळवळीची गरज, कारण सगळे प्रश्न त्याच्यामध्ये आता अंतर्भूत झाले. बरोबर.